आता आपल्याला याच पेपरवरती मागचे पण मेजरमेंट ड्रॉ करायचे आणि इथे बघा मी 2 पेपर ठेवलेले आहेत या पद्धतीने. म्हणजे आपण कटिंग करताना पहिले मागचा भाग कटिंग करू, तर तो आपण जो खाली पेपर ठेवला आहे त्यासोबत कटिंग होईल तो. तर आधी मागचे मेजरमेंट लावायचं कसं ते सांगते, मग कटिंग केल्यानंतर मग पेपर कटिंग तुम्हाला दाखवते. तर आता या ठिकाणी आपल्याला 9, 11 आणि हा जो 13 पॉईंट आहे आपला, याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला वाढवायचं आहे किती 5-5 सेंटीमीटर. म्हणजे 9च्या बाहेर 5 सेंटीमीटर, 11च्या बाहेर मी 11वरती ठेवलेला आहे माझा टेप, इथे 5 सेंटीमीटर आणि इथे 13, त्याच्या बाहेर पण 5 सेंटीमीटर. ठीक आहे, 5-5 सेंटीमीटर वाढवायचं आहे. आता हे पॉईंट आधी जोडून घेऊ आपण. ठीक आहे, हे पॉईंट जोडले आपण. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आकार झाला, त्यानंतर 14 ते 20 घ्यायचं आहे आपल्याला 2.5 सेंटीमीटर वर. ठीक आहे, ही वरती घ्यायचं आहे 2.5 सेंटीमीटर, म्हणजे 14 ते 20 हा बिंदू मिळाला. आता आपल्याला 4 ते 20 हा बिंदू जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, 4 ते 20 हा बिंदू जोडल्यानंतर आपल्याला 4 ते 21 घ्यायचा आहे. आता 4 ते 21 घ्यायचं आहे आपल्याला. कमरेचा 1/4 प्लस 4 सेंटीमीटर. तर कमरेचा 1/4 किती आला होता आपला 18 सेंटीमीटर. तर हे 18 सेंटीमीटरवरती मार्किंग केलं, त्यानंतर 4 सेंटीमीटर समोर. ठीक आहे, म्हणजे 4 सेंटीमीटर आपल्याला इथे मिळालेलं आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, हा जो 21 नंबरचा बिंदू आहे, 21 ते 9 हा बिंदू असा तिरपा जोडायचा आहे. ठीक आहे, हा इथे तिरपा जोडला. आता या ठिकाणी हा 14च्या थोडा आतमध्ये चालला आहे ना, तर आपला जो खाली जो पेपर आहे त्यावरती मार्किंग आपल्याला व्यवस्थित मिळणार नाही. तर आपण काय करू, हा जो कार्बन पेपर आहे हा बघा या पद्धतीने ठेवायचा आहे खाली. ठीक आहे, या पद्धतीने ठेवायचं आहे आणि ही मार्किंग आपण घेऊन घेऊ यावरती कार्बन पेपरनी. ठीक आहे, तर आपण काय करू, जस्ट ही जी लाईन आहे आपली 21 ते 9, ठीक आहे, ही 21 ते 9 जी आहे ही या कार्बन पेपरनी खाली ड्रॉ होऊन जाईल आपली. ठीक आहे, आता स्केच पेननी, कारण ती बाहेर गेली होती ना माझी थोडीशी, मी आतमध्ये घेतली आता. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे, आता कार्बन पेपर काढला तरी चालेल, कारण आपल्याला खाली जी रेषा पाहिजे ती मिळालेली आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 9 ते 22 सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे 2.5 सेंटीमीटर तिरपं हे असं. ठीक आहे, हा 22 नंबरचा बिंदू मिळाला आपल्याला. ठीक आहे, आता इथे सुद्धा घ्यायचं आहे आपल्याला सीडचा आकार देताना हा जो 9 वरची रेषा होती ना आपली, ही बरोबर आहे का या पद्धतीने मिळवायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने घेऊन ही बरोबर याला असा आकार तयार करायचा. हा तुम्ही फ्री हँड पण करू शकता. या पद्धतीने आपलं मागचं पण जे मेजरमेंट लावायचे होते हे लावणं झालेले आहे. आता या ठिकाणी खाली फक्त हे जे डिस्टन्स आहे आपलं, ठीक आहे, इथून आपण मोजून घेऊ डायरेक्ट. हे 5 सेंटीमीटर आहे ना, तर इथे 6 सेंटीमीटर घेऊन घेऊ, म्हणजे खाली हे तिरपं बरोबर आपल्याला मिळून जाईल नंतर. ठीक आहे, हे तिरपं मिळालं. आता याला आपण कट करू. आता कट करताना आपल्याला पहिले मागचा भाग कट करायचा आहे. हे का जी गुलाबी रेषा आहे ना त्या रेषेवरून. आता यामध्ये आपण सिलाई मार्जिन नाही घेणार, ती डायरेक्ट कट करणार आहे. ठीक आहे, ही पूर्ण सरळ कट करायची आहे. त्यानंतर जे आपण बाहेर 5 सेंटीमीटर इथे 22 नंबरचा जो पॉईंट होता तो आता इथे आतमध्ये जाणार आहे. तर काय करेल मी एक्स्ट्रा इथे कट करून घेऊ याला, कारण हा आपल्याला समोरचा भाग पण कट करायचा आहे ना सोबत, त्यासाठी एक्स्ट्रा इथे कट करून घेतलेला आहे. ब्राऊन पेपर एक्स्ट्रा जो आहे तो बाजूला करून घ्यायचा. त्यानंतर इथे आपण हा जो 4 ते 21 जी रेषा आहे ती कट करू पहिले. ठीक आहे,
आता या 21 नंबरच्या बिंदूवरती आपण एक नॉच देऊन देऊ, ठीक आहे। आता हा इथे असाच ठेवून देऊ पेपर, ठीक आहे। आता जो खाली जो आहे 4 ते 5 हा बिंदू कट करू, ठीक आहे। इथे 1 सेंटीमीटर खाली सिलाईसाठी घेतला आहे आपण। आणि हे तिरपं, आता त्यानंतर हा जो आपला समोरचा भाग आहे याला उचलून घेऊ आपण बाजूला। हा बघा आपल्याला मागचा भाग मिळालेला आहे। आता यामध्ये ही जी लाईन आहे जी आपण कार्बनने ड्रॉ केली होती ही कट करून घ्यायची, म्हणजे हा मिळाला आपल्याला मागचा भाग, ठीक आहे। आता आपल्याला मागचा भाग कट झालेला आहे, आता समोरचा भाग कट करू आपण। समोरच्यासाठी जो 4 ते 14 जो बिंदू आहे तो कट करू आपण, ठीक आहे। त्यानंतर जो आपण सेटचा आकार दिला होता म्हणजे जो आतमध्ये गेला होता तो कट करायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर खालून सुरुवात करू, ही मार्जिन दिली होती फक्त 1 सेंटीमीटरची ती कट करायची या पद्धतीने आपलं हेअरस्टर। आता यामध्ये जे आहे आपल्या हेअरस्टरचा हा जो आहे हा मागचा भाग आहे, हा मागील भाग आहे आणि हा जो आहे हा समोरील भाग तयार झाला आहे आपला। याचा बेल्ट जो आहे तो शिवताना कट कसा करायचा आणि किती करायचा